श्रीराम लाईव्ह न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी। युवा सेनेतर्फे महाराणा प्रताप चौकात लोकप्रतिनिधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध। साक्री पंचायत समिती येथे मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यान या विषयावर कार्यशाळा संपन्न। रामदेव बाबा नगर म्युनिसिपल कॉलनी येथील रहिवाशांना त्रास देणाऱ्या अमीन अन्सारी व गाव गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी। अंमळनेर तालुक्यातील शिरूड येथे शेतकऱ्यांच्या गुरांसाठी हिरवा चारा मोफत देण्याच्या एक अनोख्या उपक्रमास सुरुवात। श्रीराम पंचायत कुमारनगर येथे ॲक्युप्रेशर, व्हायब्रेशन, सुजो, मॅग्नेट थेरपी शिबिराचे गुरुवारपासून आयोजन। आणि बळसाणे येथील खालच्या गावात लोंबकळलेल्या वीज तारांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। सदस्य सुभाष जगताप व अमीन पटेल यांनी सभेत विविध विषयांवर आवाज उठवला। धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा स्थायी समिती सभापती युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संपन्न झाली। सभेत विषयपत्रिकेवरील सर्वच्या सर्व 24 विषयांना मंजुरी देण्यात आली। सभेच्या सुरुवातीस अक्कलपाडा जलवाहिनीच्या कामाबद्दल केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे, महापौर, स्थायी समिती सभापती व आयुक्त यांच्या अभिनंदनाचा ठराव सुरेखा उगले यांनी मांडला। त्यांचे अभिनंदनही करण्यात आले। सभेत 24 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते। यात राजीव गांधी नगर व प्रभाग 24 मध्ये BSNL ऑफिस जवळील 10 सीट सुलभ शौचालय देखभाल दुरुस्तीसाठी सेवा फाउंडेशन या पुण्याच्या ठेकेदारास देण्याबाबत फेरविचार करणे, अवधान व बाळापूर येथील पाणीपुरवठा विहिरीवरील पंपसेट दुरुस्तीसाठी आलेल्या खर्चास मंजुरी देणे, विविध ठिकाणच्या एअर वॉल बसविण्यासाठी आलेल्या खर्चास मान्यता देणे, देवपूर अमरधाम येथील बोअरवेल पंपसेट बसवणे तसेच पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यासाठी झालेल्या खर्चास मंजुरी देणे आदी विषयांना सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली। तसेच तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवरील विविध ठिकाणची गळती काढण्यासाठी आलेल्या 71,921 रुपये तसेच 34,145 रुपये खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्याबाबतच्या विषयावर सदस्य अमीन पटेल यांनी हरकत घेत संपूर्ण जलवाहिनीच दुरुस्त करण्याची मागणी केली। त्याचप्रमाणे त्यांनी स्वच्छता आणि पाणी प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला। एकाच ठेकेदाराला 3 कामे मंजूर करण्यात आल्याच्या प्रश्नावर काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी आवाज उठवला। एवढी कामे करण्याची त्यांची आर्थिक क्षमता पाहिली गेली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे ठेकेदाराची आर्थिक क्षमता व गुणवत्ता तपासणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले। या प्रसंगी आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह स्थायीचे सदस्य व खाते प्रमुख उपस्थित होते। स्थायी समिती सभेचे एकूण 24 विषय होते। प्रशासनाच्या शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय असल्याने 4ही विषयांना उपस्थित सदस्यांची सहमती मंजुरी देण्यात आली। त्यातील धुळे महानगरपालिका घाण संकलन व वाहतूक व व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलन करून वाहतूक करणे कामाबाबत तसेच महानगरपालिका दिवाड अंतर्गत ओलवाडी भागातील नवीन रस्ते डांबरीकरण करणे व गटारी करणे अशा महत्त्वाचे विषय मंजूर दिले। धुळे स्वच्छतेचा विषय यासाठी सर्व विषय मंजूर करण्यात आले। कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे याबाबत धुळे जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी मूग गिळून बसलेले आहेत। झोपेचे सोंग घेतलेल्या जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी युवा सेनेतर्फे गुरुवारी शहरातील महाराणा प्रताप चौकात लोकप्रतिनिधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला। कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे याबाबत धुळे जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत। झोपेचे सोंग घेतलेल्या जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना जाग यावी यासाठी युवा सेनेतर्फे दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे। गुरुवारी शहरातील महाराणा प्रताप चौकात लोकप्रतिनिधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे केलेल्या घोषणेचाही तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। युवा सेनेतर्फे महिनाभर आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट पंकज गोरे, शहर प्रमुख संदीप मुळीक, हरीश माही, राज माही, स्वप्नील सोनवणे, आकाश शिंदे, योगेश मराठे, प्रेम सोनार, रोहित खैरनार,
गोकुळ येलमामे, कृष्णा पाटील, अमीन शेख, आशिष भडागे, विनायक आवळकंठे, निलेश चौधरी, भूषण पाटील, सागर मोरे यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते. जळगाव येथे भुसावळला माजी मंत्री यांच्या मागणीनुसार कृषी विद्यापीठ तत्वता जळगावला अशा पद्धतीची घोषणा केली. त्या घोषणेचा तीव्र निषेध युवा सेनेच्या माध्यमातून गेल्या 4 दिवसापासून होतो आहे. प्रत्येक धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर निदान कृषी विद्यापीठाबाबत 2 शब्द प्रतिक्रिया तरी दिली पाहिजे होती, परंतु तसे कोणीही दिलेली नाही. त्यांना जागे करण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून त्यांच्या घरोघरी जाऊन निदर्शने करण्यात आली. धुळेकर विद्यार्थी युवकांना सोबत अशा पद्धतीचं हे आंदोलन असून 2 मार्च रोजी कृषी विद्यापीठाचं जी तीव्रताची जी तत्वता जळगावला घोषणा अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याचा निषेध म्हणून 2 मार्चला बंद देखील आवाहन केलेले आहे. त्याला सर्वत्र भाजीपाला विक्रेते बांधव असू द्या, व्यापारी बांधव असू द्या, आरटीओ युनियन असू द्या, वकील बांधवांचा आणि तसेच धुळेकरांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. हा बंद स्वयंस्फूर्तीने बंद असून येणाऱ्या धुळे जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी कृषी विद्यापीठ धुळे द्यावे, अनेक रोजगार जे हजारो युवकांना मिळावे आणि धुळ्यात दळणवळण वाढून धुळ्याचं नावलौकिक शिक्षण क्षेत्रात देखील महाराष्ट्राचा हिंदुस्थानात जावा म्हणून राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र व ब्रह्मकुमारीज वैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यान या विषयावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी साक्री पंचायत समिती येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्र व ब्रह्मकुमारीज वैद्यकीय प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यान या विषयावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे साक्री पंचायत समिती येथे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात राजयोग ध्यानबाबत माहिती देऊन ब्रह्मकुमारी संस्थेचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेत राजयोगासाठी शारीरिक व मानसिक अवस्था, राजयोग आत्मशक्ती अनुभूती, सर्वोच्च शक्तीची अनुभूती, सर्वोच्च शक्ती निवास, राजयोगद्वारा अष्टशक्तीची प्राप्ती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्याख्यानानंतर मानसिक स्वास्थ्य आणि अन्य विषयास अनुसरून उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत शंका समाधानही व्यक्त करण्यात आले. ब्रह्माकुमारी शीला दिदी यांनी राजयोग विषयावर आपले विचार मांडले. यावेळी डॉक्टर सुधाकर मोरे, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, डॉक्टर साळुंखे, डॉक्टर नागरे, डॉक्टर कुवर, डॉक्टर अहिरराव, डॉक्टर श्रीमती परदेशी, डॉक्टर कदम, श्रीमती ब्राह्मणे, डॉक्टर आकडे, प्रमोद भाई, जगन्नाथ भाई, जाधव भाई, शीला दीदी, सुनंदा दीदी, गीता दीदी यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डीएचओ और डीएचओ आपका जब मीटिंग लेते हैं तो आपको बोलते हैं, चाहे वो बोलना नहीं है, क्योंकि परिवार में आप भी रहते हो तो आपने देखा होगा कि आपके बच्चों को आप जब बोलते हो तो उनकी अच्छाई के लिए, भलाई के लिए और उनको आगे बढ़ाने के लिए बोलते हो. तो ये भी एक परिवार है और परिवार 2 रीति से चलता है, लव से भी और ला से भी. केवल परिवार को अगर आप प्यार से ही चलाओ और नियम नहीं रखो तो क्या होगा, और अगर केवल लॉ ही दिखाते रहो तो भी क्या होगा, टूट जाते हैं. दोनों का बैलेंस चाहिए. तो ये बैलेंस जो है ये हमको राजयोग से प्राप्त होता है. और आपको जो गाइड करते हैं, समझाते हैं, क्रोध नहीं है लेकिन एक शिक्षा है जिसको लॉ के रूप में समझाना पड़ता है, स्ट्रिक्टली होना पड़ता है. अच्छा, आप सभी यहाँ पर बैठे हो, कोई सिस्टर है जो भी कर्मचारी हैं, डॉक्टर्स हैं, जो शरीर को ठीक करता है 3 प्रकार से, एलोपैथिक, आयुर्वेदिक और होम्योपैथिक, ये 3 प्रचलित है जो शरीर का रोग मुक्त करते हैं, डॉक्टर कहते हैं. लेकिन सेकेंड गॉड, डॉक्टर को क्या कहते हैं, सेकेंड गॉड, बराबर. सेकेंड गॉड बोलते, फर्स्ट गॉड कौन है फिर, कौन है, परमात्मा. परमात्मा एक है
या अनेक है? एक है। अच्छा ठीक है, जो परमात्मा को मानने वाले हैं, प्लीज परमात्मा को जो मानने वाले हैं वो प्लीज हाथ ऊपर करेंगे। जो परमात्मा को मानने वाले हैं, संकोच मत करिए, लंबा हाथ ऊपर करिए। जो परमात्मा को मानने वाले हैं, आप मानने वाले हैं? सर आप मजबूरी से नहीं, मानने वाले, क्योंकि साइंस में गॉड, परमात्मा को, भगवान को मानते नहीं मानते, लेकिन हम कहेंगे मानते हैं। धुळे शहरातील रामदेव बाबा नगर म्युनिसिपल कॉलनी येथील रहिवाशांना त्रास देणाऱ्या अमीन अन्सारी व त्यांच्या साथीदारांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। धुळे शहरातील रामदेव बाबा नगर म्युनिसिपल कॉलनी येथील रहिवाशांना त्रास देणाऱ्या अमीन अन्सारी या गावगुंड व त्याच्या साथीदारांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी रामदेव बाबा नगर म्युनिसिपल कॉलनी येथील रहिवाशांतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदन उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी स्वीकारले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की रामदेव बाबा नगर म्युनिसिपल कॉलनी येथे गोरगरीब वस्ती असून या ठिकाणी अमीन अन्सारी आणि त्याचे गावगुंड यांनी 27 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता येऊन काही घरातील सामानाची नासधूस करून महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली। यापूर्वीही 23 फेब्रुवारी रोजी त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे। यामुळे या संपूर्ण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून हिंदू मुस्लिम जातीय दंगल घडवून आणण्याचा त्याचा मानस आहे। यामुळे रहिवासी अत्यंत भयभीत झाले आहेत। म्हणून अमीन अन्सारी व त्याच्या साथीदारांचा त्वरित बंदोबस्त करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी गायत्री कडोसे, प्रतिभा घुसर, कविता गोयर, गीता सिसवाल, गंगाबाई घारू, माया घारू, रुक्माबाई बेग, रुपेश गोयर, सन्नी पवार, राजू महाराज मराठे, सोनू घारू, रंजिता हजारे, नटवर चांगरे, सुनील घारू, विजय पवार आदि उपस्थित होते। अमीन अन्सारी घर पे आकर दादागिरी करता है और भाइयों को मारता है, और जो हमारे कर्मचारी लोग हैं रात को 12 बजे 200-300 लड़के लेके आता, दादागिरी करता है, बोलता तुमको इधर महल्ले में रहने देंगे हम लोग, धमके देता आके घर जलाएंगे तुम्हारे बोलते। रात को मेरे को अमीन अन्सारी ने मारा, रात को मेरी साड़ी बीड़ी पूरी गोल जला था रात को, और बंदूक आके सर पे मारा था, बंदूक दिखा रहा था आके। उसके साथ कम से कम 5-6 लड़के के पास पिस्तौल थी वहाँ पर। बोलते हम तुमको यहाँ रहने देंगे, बोलते मेरी गाड़ी का पूरा तोड़ फोड़ करे। तो ऐसा है कि हमारे पुलिस में पंचनामा करना चाहिए आके। डिपार्टमेंट में आती नहीं, डिपार्टमेंट में आती, आजमनगर पुलिस स्टेशन में कोई आता नहीं वहाँ पर, कोई कुछ बोलता नहीं वहाँ पर, और डिपार्टमेंट तात्पुरता गाड़ी भेजता, वापस गाड़ी चल जाती, और दूसरा फोन आया था लगभग गाड़ी वापस चल जाती, कोई ध्यान देता नहीं। डिपार्टमेंट को ऐसा बोलता हमको न्याय मिलेगा तो ठीक, नहीं तो हम लोग सब बाल बच्चों से आत्महत्या करने वाले। मेरे बहन मेरी मम्मी इन लोग सब अकेले रहते हैं। ये जब देखो इसका 3 टाइम ऐसा हो गया कि वो धमकी देके जाता है, ये भंगी लोग भिजड़े, ये भंगी लोगों को काट के मारो, ये ना मात गेले, इनके कोई नहीं, इनके लेडीज ने कोई गली के अंदर कोई रहता नहीं, ये धमके देके जाता है। छोटी बहन है, उसको पिस्तौल लगाता है, उसकी साड़ी पकड़ के खचीटा। ये बहन है, इसके घर में घुस के सब तोड़ फोड़ किया है उसने। हमारे घर में कोई नहीं है, हमारे वार्ड के जो लोग है वो सब बेचारे जिनके काम के अंदर है, धमके देता है, इनको अगर लेंगे सस्पेंड करेंगे हम लोग, इनके सबके नाम डालेंगे, क्या करेंगे, कौन किसको मदद करेगा, हम किसके पास जाएंगे। लेडीज लोग डिपार्टमेंट के पास जाते हो तो डिपार्टमेंट आता नहीं, कुछ नहीं, कुछ तपस करता नहीं, तो किसके पास जाने का, कौन देखेगा। ये कौन, ये छोटे छोटे लड़के हैं, ये लोग कुछ उनका ऐसा कुछ गलत होगा तो डिपार्टमेंट क्या काय के लिए बैठा है, तपस नहीं करते, जानने देते, किसके लिए। कितने लोग हैं? वो 10-12 लोग थे। तुम्हारी मांग क्या अभी? 200-300 लोग, 200-300 तो नहीं, बाद में से आया 200-300 थे, बाद में से आया वापस धमकी दिया ना उसने। धुळे शहरामध्ये जर असा जातीवादीपणा जर कोणी करत असेल तर ह्या जातीवादीपणामुळे धुळे शहराची अर्थव्यवस्था खराब होण्याची दाट शक्यता आहे। म्हणून कायद्याने लक्षपूर्वक लक्ष देऊन या अशा प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी। रिव्हॉल्वर काढणं म्हणजे गरीब लोकांवर एक तुम्ही दहशत निर्माण करणं काय, ह्या देशामध्ये जर असा प्रकार धुळे शहरात होत असेल तर हा चुकीचा प्रकार आहे। हा चुकीचा प्रकार लवकरात लवकर थांबला पाहिजे। जर नाही थांबला तर मग आम्ही कायदा हातात घेऊ शकतो। वैसा बोलता केस करेंगे और वापस तुमको हम ऐसे काम करेंगे। यांच्या घरात कोणी पुरुष मंडळी नसल्या कारणाने हे लोक
दादागिरी करतात आणि यांना घर बदलवण्यासाठी प्रवृत्त करू राहिले, म्हणून यांचं घर त्यांना सुरक्षा मिळण्यात यावी अशी आग्रहाची नम्र विनंती आमची तुम्हाला कळविण्यात येत आहे. श्री आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, गोक्षेत्र प्रतिष्ठान संचालित भानुबेन बाबूलाल शाह गोशाळा पळासदळे रोड अंमळनेर, वर्धमान महावीर गोशाळा पांजरापूर शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर गावात शेतकऱ्यांच्या गुरांसाठी हिरवा चारा मोफत देऊन एक अनोख्या उपक्रमास मंगळवारी सुरुवात करण्यात आली. श्री आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, गोक्षेत्र प्रतिष्ठान संचालित भानुबेन बाबूलाल शाह गोशाळा पळासदळे रोड अंमळनेर, वर्धमान महावीर गोशाळा पांजरापूर शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर गावात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गुरांसाठी हिरवा चारा मोफत देऊन एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी सायंकाळी गावातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या गायींसाठी हिरवा चारा मोफत देण्यात आला. आठवड्यातून 2 वेळा गावातील शेतकऱ्यांच्या गुरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना हा फार मोठा आधार असून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. यावेळी ट्रस्टे प्रफुल्लभाई, चेतन शहा, महेंद्र पाटील, अमित अहिरे, अरुण मोरे, राजू पाटील, सचिन दरगर आदी उपस्थित होते. किंवा आपल्या नंदी महाराजांवर अधिक खर्च करू शकत नाही अशा परिस्थितीत आपण आपले कसायाला न विकता ते गोवंश आपण गोशाळेत पाठवायचे. त्याचबरोबर तुमच्याकडे जे गोधन आहे हे गोधन सुद्धा तेवढंच गोशाळेच्या सर्व कार्यकर्त्यांना मानाचं आहे. कारण की गोशाळा लढत असते ती आपल्या या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या गोमातेसाठी, आपल्या नंदी महाराजांसाठी. तर हा जो अल्पभूधारक आहे, बऱ्याचशा राज्यसरकारला अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे थोडी सुद्धा नाही, कारण की त्यांच्या पुढे प्रश्न असतो तो चाऱ्याचा असतो. आता जोडी ठेवली तर सकाळ संध्याकाळ चारा कुठं. श्रीराम पंचायत कुमारनगर धुळे यांच्यातर्फे ॲक्युप्रेशर, व्हायब्रेशन, सुजो, मॅग्नेट थेरपी शिबिराचे कुमारनगरातील श्रीराम पंचायत येथे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर 6 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. श्रीराम पंचायत कुमारनगर धुळे यांच्यातर्फे ॲक्युप्रेशर, व्हायब्रेशन, सुजो, मॅग्नेट थेरपी शिबिराचे कुमारनगरातील श्रीराम पंचायत येथे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. आपल्या हात, पाय यामध्ये ॲक्युप्रेशर पॉइंट्स असतात, ज्यांना दाबल्यामुळे आपल्या अंगात आजार प्राकृतिक पद्धतीने विना औषधी व विना इंजेक्शनचे बरे होतात. यात ब्लड प्रेशर, थायरॉइड, स्थूलपणा, गुडघेदुखी, पोटाचे रोग, कंबरदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, चिकनगुनिया, दमा, लखवा, शुगर इत्यादी सर्व आजारांवर ॲक्युप्रेशर पद्धतीने उपचार करण्यात आले. संपूर्ण 7 दिवसासाठी 120 रुपये नाममात्र शुल्क भरून सदर शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. सदर शिबिर गुरुवार दिनांक 28 फेब्रुवारी पासून 6 मार्च 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. तर या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अनिल कुमार दुसेजा, मेघराज बागवानी, दिनेश नरसिंह, हरीश सुखिया, त्रिपालदास लालसन, मोहनसिंग तनवानी, अर्जनदास गलानी, प्रकाश लुंड आदींनी केले आहे. जोधपुर हम लोग डॉक्टर राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थान जोधपुर से हैं. तो जो एक्यूप्रेशर, सुजोग एंड वाइब्रेशन थेरेपी जो 7 डेज पर पेशेंट को यहाँ आना है, हाफ ओवर के लिए, मतलब 30 मिनट के लिए पूरा ट्रीटमेंट रहता है ऑल बॉडी का. तो इसमें नर्वस पूरा जो प्रॉब्लम रहती है ना, एक्टिवेट करके उसका इलाज किया जाता है और 100% क्योर हो जाता है. जैसे कुछ बीमारियाँ ऐसी होती है जो मेडिसिन से ठीक होती है और कुछ बीमारियाँ जो ऐसी होती है जो मेडिसिन से ठीक नहीं होती है. उसमें हमारा जो एक तो सर्वाइकल प्रॉब्लम जो कितना भी पुराना है, और एक जॉइंट पेन, और एक जो गुड़गे का दर्द है, और जो मणके की प्रॉब्लम है, उसके लिए बहुत ही इफेक्टिव है. और 7 दिन रेगुलर, मतलब बोले तो डेली आने का है. ठीक है. और उसमें जैसे कोई भी पेशेंट का जैसे मेडिसिन चल रहा है तो धीरे धीरे क्योर कर सकते हैं. साक्री तालुक्यातील बळसाणे येथील खालच्या गावात मुख्य रस्त्यावर वीज तारा धोकादायक पद्धतीने लोंबकळल्या असून वेळोवेळी वीज तारांचे एकमेकांवर घर्षण होऊन ठिणग्या पडतात. याकडे वीज वितरण कंपनीमार्फत दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. साक्री तालुक्यातील बळसाणे येथील खालच्या गावात धोकादायक पद्धतीने वीज तारा लोंबकळलेल्या असून वीज वितरण कंपनीमार्फत याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. गावातील खालच्या गावातील
मुख्य वर्दळ असलेल्या अंतर्गत भागातील रस्त्यावर विद्युत तारा लोंबकळल्या असून वाऱ्यामुळे तारांचे एकमेकांवर घर्षण होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर विद्युत तारांचे घर्षण होऊन मोठमोठे आवाज अनेकदा झाले व ठिणग्या पडल्या. सुदैवाने यात कोणतीही वित्तीय अथवा जीवितहानी झाली नाही. वीज वितरण कंपनीचे दोंडाईचा येथील उपअभियंता आशिष कासार यांना शिवसेनेचे महावीर जैन यांनी घटनेची माहिती देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या लोंबकळलेल्या तारांमुळे मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता आहे, म्हणून तातडीने सदरचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी. युवा सेनेतर्फे महाराणा प्रताप चौकात लोकप्रतिनिधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध. साक्री पंचायत समिती येथे मानसिक स्वास्थ्य आणि राजयोग ध्यान या विषयावर कार्यशाळा संपन्न. रामदेव बाबा नगर म्युनिसिपल कॉलनी येथील रहिवाशांना त्रास देणाऱ्या अमीन अन्सारी व गाव गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी. अंमळनेर तालुक्यातील शिरूड येथे शेतकऱ्यांच्या गुरांसाठी हिरवा चारा मोफत देण्याच्या एक अनोख्या उपक्रमास सुरुवात. श्रीराम पंचायत कुमारनगर येथे ॲक्युप्रेशर, व्हायब्रेशन, सुजो, मॅग्नेट थेरपी शिबिराचे गुरुवारपासून आयोजन. आणि बळसाणे येथील खालच्या गावात लोंबकळलेल्या वीज तारांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.